श्री संत बाळूमामा बघा नंबर 11 सांगोलकर कारभारी या पालखीमध्ये आलोय आपण. पहाशन बोला जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू देव अवतार बाळूमामा यांचा हा आगळा वेगळा पालखी सोहळा बघा नंबर 11 कारभारी सांगोलकर मामा, उपकारभारी आमचे धनाजी मदने. देवाच्या कृपा आशीर्वादानं हा सोहळा आपल्या पिलीवच्या बायपासला आलेला आहे आणि हा आज जवळजवळ आठवडा झाला या ठिकाणी विराजमान आहे. भक्त भाविक आजूबाजूच्या गावावरून या ठिकाणी देवाच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीला पण येतात. आज एकादशीलाही कीर्तन सेवा तर रोजच आहे आणि एकादशीलाही भक्तांचा असा जनसमुदाय मोठा होता. आत्ता तर या टायमिंगला महाप्रसाद म्हणजे 10:30 वाजलेत आणि आत्ता महाप्रसादाच्या पंक्ती संपलेल्या आहेत. आमचे वाढपी आणि तळावरती सेवा करणारे आचारी यांनी आता प्रसाद घेतलेला आहे आणि देवाच्या कृपाशीर्वादानं ही सेवा अशी चालावी आणि चालू राहावी. आणि 2 दिवसानंतर या ठिकाणी महाशिवरात्री पण येणार आहे आणि महाशिवरात्रीचं पर्व काळ म्हणजे ते आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे की महाशिवरात्री स्वयंभू शंभू महादेवाची आहे आणि मामा हे स्वयंभू शंभू महादेवाचे अवतार आहेत. मी तर प्रवचनामध्ये सांगतो की राजमाता यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला म्हणून स्वयंभू शंभू महादेवांना धनगर कुळामध्ये बाळूमामारूपी अवतरण कार्य करावं लागलं आणि धनगराचं धन हे बकरी मेंढराच्या निमित्तानं देव गावोगावी जातात. इतर ठिकाणी कुलदैवत कुलस्वामिनीच्या दर्शनाला आपल्याला जावं लागतं, पण मामा भक्तांना म्हणतात अरे तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्या गावाकडे येतो. या देवाच्या लिलेप्रमाणे हा सोहळा इथं आलेला आहे आणि आम्हाला देवाच्या कृपाशीर्वादानं या 11 नंबर बग्यामध्ये 11 साली 11 नंबरचा बघा बारामतीवरून प्रथमतः इंदापूर तालुक्यामध्ये जगद्गुरूंचा पालखी सोहळा चाललेला असताना आलेला होता आणि आषाढीचा कार्यक्रम हा आमच्या छत्रपती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कांतीलाल आप्पा जामदार यांच्या बेलवाडी या गावी झाला होता आणि तो मोठा कार्यक्रम होता, पण पाऊसही त्यावेळेस झाला होता, नाही असं नाही. आणि देवाच्या कृपाशीर्वादानं 11 सालापासून आता हे 26व चालू आहे आणि देवाची सेवा घडते आणि देवाच्या कृपाशीर्वादानं या सेवेचा अलभ्य असा भक्तांनी लाभ घ्यावा. आणि स्वयंभू शंभू महादेवाची लीला असल्यामुळं स्वयंभू शंभू महादेवाच्या कृपा आशीर्वादानं चराचरात जे काही चालतंय ते सगळं देवाला ज्ञात आहे. किंबहुना मामा म्हणतात अरे या पृथ्वीतलावला जीवात्मा कोण कुठं काय करतो मला कुणी सांगायची गरज नाही, माझ्या डायरीला सगळं बार आहे. म्हणजे आपल्या देवाची डायरी किती मोठी आणि चालताना विचार करून चाला, तुमच्या टाचेखाली मी आहे असं मामा सांगतात. आणि चालताना जमिनीला आपली टाच टिकते, टाचेखाली परमेश्वर म्हणजे सरळ मार्गे चाला, वेडवाकडं नाही. करताले एखाद्याला जाता जाता मदत करा. किंबहुना याच्या पलीकडे मामा सांगतात अरे एखाद्यानं काळं फसलं म्हणून त्याला काळं फसायचं मनातही आणू नका, कारण त्याला काळं फसायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्यात काळे होणार आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. आणि याच्या पलीकडे मामा म्हणतात अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यामात सुधीक नाही. जर इतर कोणी तसं काय केलं तर त्याच्या बाबतीत मामा म्हणतात अरे ते तू सोसायचं, तू सोसल्यानंतर त्याचा निकाल कसा लावायचा आहे ते माझा मी ठरवेल. जर त्याला आपण 2 हात केले तर दोघांमध्ये फरकच काय आहे. देवाचं सांगणं लाख मोलाचं आहे, देवाची लीला आगाध आहे, देवाचा महिमा आगाध आहे. सरस्वती माता रात्रंदिवस पृथ्वीच्या पृष्ठभागा एवढा कागद जरी घेऊन बसल्या आणि कल्पतरूची लेखणी करून जरी लिहित बसल्या तर हा देवाचा महिमा संपणार नाही असं शंभू महादेवाच्याच महात्म्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं वेळेअभावी थांबतो नाही असं नाही. आणि मामाच्या कृपा आशीर्वादानं हे आमचे कारभारी आहेत, हे आमचे तर फार जुने मेंढके आहेत, हे पण मेंढकेच आहेत नाही असं नाही. देवाची सेवा करणारे मनोभावी सेवा करणारे असे भक्त आहेत की ते आपल्या घर प्रपंचाचा विचार करत नाहीत. किंबहुना आपण आपल्या श्रद्धेनं घर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.